ठीक आहे. मग बरं का, असं जर असेल तर मग कसं जाऊया आपण, आहे ना, जाऊया आपण पुढे. चालू करूया. हॅलो, फास्ट जाऊया. हॅलो, येस फक्त सर. रिस्पॉन्सेस द्या. अधूनमधून काय सांगायचं असेल अनम्यूट करून बोला. एवढं केलं तरी आपण फास्ट जाऊ पुढे. येस सर, येस. Unit number 4, and where actually we are trying to understand how to maintain harmony in the society. सोसायटी म्हणजे मराठीमध्ये समाज म्हणू, हार्मनी म्हणजे सुसंवाद साधणे म्हणू, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेत आहोत. आपण काय समजून घेत आहोत, तर हार्मनी समाजामध्ये कशी आणता येईल. बरोबर. हॅलो, येस सर. सो फार म्हणजे आतापर्यंत, किंवा कसं वाचायचं बघा. सो फार आतापर्यंत म्हणू आपण. वी हॅव एक्सप्लोर्ड, आपण शोध घेतलेला आहे. हार्मनी इन दी ह्युमन बिईंग, हार्मनी इन दी फॅमिली. घेतलाय का? येस येस. सर. पहिल्या लाईनीचा अर्थ काय झाला की वी हॅव एक्सप्लोर्ड, आपण शोध घेतलेला आहे. हार्मनी इन दी ह्युमन बिईंग अँड हार्मनी इन दी फॅमिली. स्वतःच्या स्वतः हार्मनीमध्ये राहण्याबद्दल ह्युमन बिईंग आणि हार्मनी इन दी फॅमिली, सुसंवाद साधण्यासाठीचा शोध घेतलेला आहे. बरोबर का? हॅलो, येस. येस सर. इन दी कॉन्सिक्वेन्स, मग ह्याचा परिणाम म्हणून काय आहे? द नेक्स्ट लेवल ऑफ लिव्हिंग फॉर द ह्युमन बिईंग इज सोसायटी. मग ह्याचा परिणाम म्हणून पुढच्या लेवलला गेल्यानंतर ऍज अ ह्युमन बिईंग वी नीड टू थिंक अबाउट सोसायटी, असा अर्थ आहे दुसऱ्या वाक्याचा. हॅलो, पहिल्यांदा स्वतःमध्ये हार्मनी ऍज अ ह्युमन बिईंग ह्याचा शोध घेतला, नंतर घरामध्ये हार्मनी साधण्यासाठीचा शोध घेतला. मग ह्याचाच परिणाम म्हणून आपण आता नेक्स्ट लेवलला वी आर मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट लेवल, वी आर ऍक्च्युअली ऍज अ ह्युमन बिईंग वी आर ट्राइंग टू मेंटेन हार्मनी इन द सोसायटी. वी कॅन सी व्हेरी मच, वी कॅन सी व्हेरी मच सी दॅट, काय कसं आहे, काय चुकलंय काय बघा. वी कॅन सी व्हेरी मच सी दॅट, वी कॅन कन्स्यू. ठीक आहे, वी कॅन कन्स्यू म्हणजे विचार करणे, कल्पना प्रत्यक्षात आणणे. बरं का, असं काहीतरी अर्थ आहे ना, कन्स्यू. वी कॅन सी व्हेरी मच सी दॅट वी कॅन कन्स्यू ऑफ दी सोसायटी. म्हणजे सोसायटीचा विचार कधी केला जाणार, कधी पकडला जाणार हा विचार आपण आपल्याकडून, ओनली इफ इट हॅज फॅमिली लिव्हिंग टुगेदर इन द रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट. अदरवाइज इट इज जस्ट लाईक ए क्राऊड ऑर बॅटल फील्ड. कळतं का अर्थ? हॅलो, मग समाजामध्ये जर हार्मनीचा विचार जर आपण पकडायचा असेल, समाजामध्ये हार्मनी म्हणजे काय, सुसंवाद साधण्याचा विचार जर आपल्याला पकडायचा असेल तिकडे, तर त्याच्यासाठी काय आहे की तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय की फॅमिली जे काय आहेत, कुटुंब जे काय आहेत, ते एकत्रितपणे रिलेशनशिप मध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट साधत, म्हणजे म्युच्युअली आनंद साधत म्हणू आपण, म्युच्युअली एकमेकांना पूरक एकमेकांना परिपूर्ती करत जर जगत असतील किंवा राहत असतील, तर तिकडे हार्मनी आपल्याला समाजामध्ये साधायला इझी जाईल. अदरवाईज इट इज जस्ट लाईक ए क्राऊड ऑर बॅटल फील्ड. नाहीतर हा जो काही समाज आहे तो फक्त गर्दी असेल, किंवा युद्धभूमीवरची लोक असतील. हॅलो, कसं वाचायचंय बघायचं. हॅलो, समजतंय काही? येस सर. येस सर. येस सर. सोसायटी म्हणजे सोसायटी कधी म्हणणार, जर त्याच्यामध्ये हार्मनी असेल तर सोसायटी म्हणायचंय थोडक्यात. जर हार्मनी नसेल तर त्या सोसायटीला आपण क्राऊड किंवा बॅटल फील्ड म्हणणार आहोत. क्राऊड म्हणजे गर्दी, ठीक आहे, नुसताच जमाव आहे तो. आणि बॅटल फील्ड म्हणजे युद्धभूमीवरची काही लोक आहेत समाज म्हणजे. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. मग व्हॉट इज डिझायरेबल अँड वेअर आर वी टुडे. मग नेमकं अपेक्षित काय आहे, इच्छित काय आहे, आणि आज आपण कुठे आहोत. मग फॅमिलीज लिव्हिंग टुगेदर इन द रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट, हे कॉमन गोल साठी आपण एकत्रित घरामध्ये राहतो. बरोबर का? प्रत्येकाचे काहीतरी गोल आहेत आणि कॉमन पण काही गोल आहेत. हॅलो, विचार करायचा. येस सर. आणि त्यालाच मग पुढे मोठ्या प्रमाणात जर ती फॅमिली असेल तर त्याला सोसायटी म्हणतोय आपण. येस.
मग त्या समाजाचे पण काहीतरी गोल आहेत, त्यांची पण काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत. म्हणून आपण सगळे एकत्रित राहतोय. आपल्या जर काही कॉलनी असेल, आपलं काही नगर असेल, त्या नगरमध्ये पण आपण राहताना आपले काही कॉमन गोल्स आहेत बघा आहे ना, आणि आपण बऱ्याच काही फॅमिलीज लिव्हिंग टुगेदर, बरेच काही कुटुंब त्या नगरामध्ये एकत्रित राहतात, गावामध्ये एकत्रित राहतात, वस्त्यांमध्ये एकत्रित राहतात. इन रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट, एकमेकांच्या नातेसंबंधात एकमेकांना पूरक करण्यासाठी आणि काही त्यांची कॉमन गोल आहेत, म्हणून ते एकत्रित राहतात आणि त्याला सोसायटी म्हणायचं आहे. बरोबर? हॅलो. येस सर. Yes, sir. मग तिकडे पॉज आणि थिंक, थांबा आणि विचार करा म्हणलं इकडे. आता गर्दी म्हणजे काय ना, क्राऊड, पीपल लिव्हिंग टुगेदर बट नॉट इन दी रिलेशनशिप ऑफ फुलफिलमेंट. लोक नुसतीच एकत्र असतात, पण नातेसंबंधांचा विचार न करता आणि एकमेकांना पूरक न होता अशी जर ती लोक एकत्र असतील आणि ज्यांचे गोल हे वेगवेगळे राहणार आहेत त्या ठिकाणी, त्याला आपण क्राऊड असं म्हणतोय, त्याला जमाव असं म्हणतोय किंवा गर्दी असं म्हणतोय. हॅलो. Yes, sir. बघा अर्थ कसा छान दिलेला आहे बरं का. पीपल लिव्हिंग टुगेदर बट नॉट इन दी रिलेशनशिप ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट अँड दे आर हॅव्हिंग डिफरंट गोल्स. मग अशा लोकांच्या एकत्रित राहण्याला, ठीक आहे, अशा लोकांच्या एकत्रित राहण्याला आपण जमाव किंवा गर्दी म्हणू. जाऊया पुढे. हो सर. हा, इकडे मग ते अजून थोडस तीव्र झालं बघा. इंटेन्सिटी इज इन्क्रीज्ड. तिसऱ्या ह्याच्यामध्ये इंटेन्सिटी अजून त्यात तीव्र झाली बघा. पीपल लिव्हिंग सेपरेटली, लोक वेगवेगळी राहतात. ठीक आहे, इथे टुगेदर राहतात पण त्यांचे गोल वेगळे आहेत, त्याला गर्दी म्हणायचं. पीपल लिव्हिंग सेपरेटली म्हणजे राहतानाच ते वेगवेगळे राहतात. अँड इन अपोजिशन अँड स्ट्रगल मध्ये राहतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फ्लिक्टिंग गोल्स असतात त्यांच्यामध्ये. डिफरंट गोल्स आणि कॉन्फ्लिक्टिंग गोल्स म्हणजे त्या गोल्स मध्ये भांडणं होतात परत, त्याच्यामुळे बॅटल फील्ड म्हणलं इकडे. हॅलो. Yes, sir. कोण सांगेल का ह्याचं थोडक्यात सांगा, मग जाऊ आपण पुढे. हे महत्वाचं आहे बरं का. गर्दी म्हणजे काय, सोसायटी म्हणजे काय, क्राऊड म्हणजे काय आणि बॅटल फील्ड म्हणजे काय. हॅलो. फास्ट आपल्याकडे वेळ नाही आहे बरं का, नाहीतर मी जाईल मग पुढे. बघा ना, संधी मिळते, घ्या त्या संधीचा फायदा करा आणि थोडस हे डायग्राम बद्दल सांगा. हॅलो. हॅलो सर. हा. जर का फॅमिली एकत्र येऊन आणि त्या रिलेशनशिप आणि म्युच्युअल फुलफिलमेंट असतील तर तिथे एक समाज तयार होतो. व्हेरी गुड. पल्लवी आणि काय? नाही, मानसी सलगर. मानसी सलगर. हा, मानसी सलगर. हा, व्हेरी गुड. पीपल एकत्र असतील बट नॉट रिलेशनशिप त्यांच्यामध्ये नातेसंबंध नसेल आणि म्युच्युअल फुलफिलमेंट पण नसेल. तिथं डिफरंट गोल असेल तर फक्त तिथं गर्दी असेल, क्राऊड असेल. हा. आणि पीपल लिव्हिंग सेपरेट पीपल हे सेपरेट असतील आणि एकमेकांच्या अपोजिशन म्हणजे विरोधात असतील. तिथं कन्फ्लिक्टिंग आणि गोल्स म्हणजे स्ट्रगल मध्ये म्हणजे संघर्षामध्ये असतील. बरोबर. हा सर. हा, तर तिकडे हा सांगा. पीपल लिव्हिंग सेपरेटली म्हणजे वेगवेगळे असतील ते. अपोजिशन म्हणजे एकमेकांच्या विरोधात आणि स्ट्रगल म्हणजे काय सर? विरोध. संघर्ष. आणि स्ट्रगल म्हणजे एकमेकांच्या संघर्षात असतील तर तिथं बॅटलफील्ड म्हणजे फक्त रणांगण म्हणजे युद्धासारखी परिस्थिती असेल. व्हेरी गुड. समजलं का बाकीच्यांना? छान शब्द वापरत बघा त्यांनी, आहे ना. युद्धासारखी. येस सर. हा, युद्धासारखी भूमी, रणांगण शब्द वापरला बघा त्यांनी, बॅटल फील्ड. सो हॅव यू अंडरस्टूड दिस? ओके. जाऊया पुढे. हा, वी विल एक्सप्लोर हार्मनी इन दी सोसायटी. मग आपल्याला सोसायटीमध्ये, समाजामध्ये काय बघा ना, समाजामध्ये हार्मनी म्हणजे काय म्हणणार, सुसंवाद जर आणायचा असेल आणि तो जर शोधायचा असेल तर तिकडे बेस ऑफ हार्मनी इन सोसायटी इज हार्मनी इन दी फॅमिली. बेस ऑफ हार्मनी जर सोसायटीचा जर विचारात घेतला तर ती काय असणार आहे, हार्मनी इन दी फॅमिली आधी असली पाहिजे. बरोबर. हॅलो. Yes, sir. फॅमिलीमध्ये सुसंवाद साधत असतील, आपल्या कुटुंबामध्ये सुसंवाद साधत असतील तर मग समाजामध्ये सुसंवाद साधला जाईल.
मग समाजाचा सुसंवाद साधण्यासाठी कुटुंबांचा सुसंवाद असला पाहिजे आणि त्याच्या आधी आपल्या स्वतःमध्ये पण सुसंवाद असला पाहिजे, मग फॅमिलीमध्ये असला पाहिजे. बरोबर का? हॅलो, येस. हा. फॉर विच बेस इज हार्मनी इन ह्युमन बिईंग, आणि त्याचा बेस काय आहे तर हार्मनी इन ह्युमन बिईंग, हार्मनी इन सेल्फ, स्वतःमध्ये हार्मनी असणे. जाऊया पुढे. हॅलो हॅलो. येस सर. मग अंडरस्टँडिंग ह्युमन गोल, मानवाचं जर तिकडे उद्दिष्ट बघितलं, ध्येय बघितलं आणि ते समजून घेण्याचा जर प्रयत्न केलाय ना, हाऊ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड ह्युमन गोल्स. मानवाचं ध्येय काय किंवा काय बघा, उद्देश म्हणता नाही येणार, ध्येयच म्हणू आपण, गोल. द गोल्स ऑफ ह्युमन बिईंग, ओके, लिव्हिंग इन ए सोसायटी कॅन बी आर्टिक्युलेटेड ॲज शोन इन बिलो. मग ते खालच्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे, असं म्हणलं इकडे. मानवाचं गोल काय आहे ना, मानवाचं ध्येय काय आहे? हार्मनी इन दी सोसायटी, समाज में व्यवस्था. ठीक आहे, समाज में व्यवस्था किंवा समाज में काय म्हणणार बघा ना, सुव्यवस्था, असा पण हार्मनीचा अर्थ निघतो तिकडे. मग ह्युमन गोल जो काय आहे त्याच्यामध्ये बघा ना, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज, राईट फिलिंग म्हणजे योग्य भावना, आणि ते हॅपीनेस घेऊन येईल इन एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक ह्युमन बिईंगच्या आतमध्ये वैयक्तिकरित्या योग्य समज आणि योग्य भावना असतील तर व्यक्तिगत आनंद भेटेल पहिल्यांदा. बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी म्हणू आपण. बघा है ना, ह्युमनचं हे दुसरं गोल म्हणू आपण, प्रॉस्परिटी, समृद्धी असणे, समृद्ध असणे इन एव्हरी फॅमिली. मग थोडस वाढलं आहे ना, फॅमिली इंडिव्हिज्युअल मध्ये हे राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग. त्याच्यानंतर पुढच्या लेवलला जातोय, फॅमिलीमध्ये काय असलं पाहिजे? प्रॉस्परिटी असलं पाहिजे, म्हणजे समृद्धी असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या लेवलला जातोय आपण सोसायटीकडे, अँड व्हेन वी आर थिंकिंग अबाउट सोसायटी, ऍट दॅट टाइम फिअरलेसनेस यायला पाहिजे. फिअरलेसनेस म्हणजे न घाबरता, आणि त्याच्यासाठी विश्वास. हॅलो, येस सर. फिअर म्हणजे घाबरणे, भीती. बरोबर का? येस सर. ह्युमन बिईंग जर त्या समाजामध्ये भीत जगत असेल तर कसलं ते जगणं बघायला. हॅलो, येस. बरोबर सर. हा, येस सर. मग तो फिअरलेसनेस त्याला, आणि तो यायसाठी विश्वास असला पाहिजे, स्वतःच्या स्वतःवरती आणि लोकांवरती पण आपल्याला विश्वास असला पाहिजे. मग डेफिनेटली सोसायटीचा लेवल होईल, सोसायटीचा तिकडे विचार होईल. बरोबर? हॅलो, येस सर. पुढचं ह्युमन गोल काय आहे, मानवी उद्दिष्ट काय बघा ना, को एक्झिस्टन्स, सह अस्तित्वामध्ये, म्युच्युअल फुलफिलमेंट, एकमेकांना आनंद देत. आपण ह्या समाजाचा घटक आहोत, आपण ह्या कुटुंबाचा घटक आहोत, बरं का? अशा प्रकारची भावना म्हणजेच को एक्झिस्टन्स. म्हणजे आपण एकटंच ह्या जगामध्ये जगत नाहीये, आपल्या जगण्याबरोबर बाकीचे पण आपल्यासोबत जगतात, आणि त्याच्यासाठी ती म्युच्युअल फुलफिलमेंट झाली पाहिजे. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे एकमेकांची परिपूर्ती झाली पाहिजे, आणि त्याला सहअस्तित्व म्हणलेलं आहे. आणि मग हे जर आलं तर तिकडे मानवाचं कुठलं ह्युमन गोल पूर्ण होणार? एक्झिस्टन्स अँड लिव्हिंग इन दी नेचर बाय मेंटेनिंग हार्मनी. समजलं काय? हॅलो, येस सर. हे बघा आहे ना, भरपूर महत्वाचे गोल्स आहेत, है ना. मानव म्हणून समाजामध्ये जगताना, मानव म्हणून कुटुंबामध्ये जगताना, मानव म्हणून स्वतःमध्ये जगताना, आहे ना, आणि मानव म्हणून नेचर मध्ये जगताना हार्मनी इन सोसायटी जर पाहिजे असेल तर हे ह्युमन गोल्स आपण समजून घेतले पाहिजेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड. कोण सांगेल का एकदा? मी 2 मिनिटामध्ये येतोय बरं का, कुणीतरी सांगा, आहे ना, बाकीच्यांनी समजून घ्या. मी 1 मिनिटात येतोय. चालू करा. हा, ही डायग्राम सांगा. हॅलो, जीवन सांग की. हे जीवन, रेकॉर्डिंग होते ग, बस.
हा, कोणी काय सांगितलं का? हॅलो, मानवी गोल आहेत काय? मानवी गोल काय आहेत कळलं का हो? समजून घेतलं का? अंडरस्टँडिंग हो केलं? सर, हो सर. येस सर. हा, कोणी काय सांगितलं का? कोण बोलेल का एकदा? चार्ट वरून हे समजायला पाहिजे बरं का. नुसतं तिकडे ऐकून उपयोग नाहीये आणि हे समजून घेऊन डोक्यामध्ये ठेवून वागायचं पण तसं आहे आपल्याला. हॅलो, कोण सांगेल? मानसी सलगर, वन्स अगेन. ह्युमन गोल्स म्हणजे मानवी ध्येय. हा, ते पहिलं ध्येय असं की राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज आणि राईट फिलिंग म्हणजे योग्य भावना. त्या हॅपीनेस म्हणजे आनंदाच्या माध्यमातून असतील तर आनंदाच्या माध्यमातून प्रत्येक एव्हरी इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक मानवामध्ये त्याच्या आतमध्ये मनामध्ये जायला पाहिजेत. ओके. सेकंड ह्युमन गोल म्हणजे प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. जर का ह्या पहिला ह्युमन गोल असेल तर प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी असेल तर ती समृद्धी इन एव्हरी फॅमिली म्हणजे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. हा, तिसरं ह्युमन गोल फिअरनेस फिअरलेसनेस. फिअर म्हणा आहे ना, फिअरलेसनेस म्हणजे भीती नसणे. फिअरलेसनेस म्हणजे भीती नसणे. मानवाने समाजामध्ये जगताना भीती न बाळगता स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून आणि दुसऱ्यांवर पण विश्वास ठेवून जगलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ते समाजामध्ये तसं माणसानं जगलं पाहिजे. आणि चौथं ह्युमन गोल कोएक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. म्युच्युअल फुलफिलमेंट पाहिजे आणि ते अशा पद्धतीने जर जगता येत असेल तर म्हणजे मानवाला जगता येत असेल तर इन नेचर एक्झिस्टन्स म्हणजे ते नैसर्गिकरित्या पूर्णपणे काही सर शेवटच्याचा अर्थ नाही समजणार. कोण करेक्ट करेल? शेवटचं कोण करेक्ट करेल? हॅलो, हे जमलं पाहिजे. हॅलो, नेक्स्ट हू विल ट्राय? Out of 45, only one candidate is able to unmute and say something about this particular diagram म्हणून, चार्ट म्हणून काय बघा. बाकीचे काय करतात आहेत माहित नाही ना. आय डोंट नो. हॅलो, नाउ हू विल अनम्यूट? जर त्यामध्ये कोएक्झिस्टन्स असेल तर तो व्यक्ती ह्या निसर्गामध्ये त्याचं अस्तित्व निर्माण करू शकेल. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. ऋतुजा सर्व गोड, थोडस व्यवस्थित अजून बोला आहे ना. तुमचा आवाज अजून मधून बारीक कमी जास्त झाला, ऐकू नाही आला. हॅलो, कॅन यू रिवाइज वन्स अगेन? एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. कोएक्झिस्टन्स असेल तर तो मनुष्य ह्या निसर्गामध्ये अस्तित्व टिकवून ठेवू शकेल. ही मानवाची ह्युमन गोल आहे. ठीक आहे. मला व्यवस्थित ऐकू नाही आला. ज्यांना ऐकू आलं त्यांनी सांगता का परत कोणीतरी दुसरं? हॅलो, त्यांचं मला वाटतं व्हॉइसचा इश्यू आहे. मुलांमध्ये कोण आहे का नाही? मयुरी माळी. ओके. कोएक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व असेल तर निसर्गामध्ये मानवाला अस्तित्व निर्माण करून म्हणजे राहता येईल. हा, व्हेरी गुड. निसर्गामध्ये मानवाला अस्तित्व निर्माण करून राहता येईल, निसर्गासोबत राहता येईल आणि त्याच्यासाठी सहअस्तित्व समजून घ्यायला पाहिजे. आपण जगताना एकटंच जगत नाहीये, आपल्या जगण्यासोबत बरेच जण जगतात आहेत. येतं का लक्षात ही भावना? हॅलो, येस सर. हा, जाऊया पुढे. येस सर. हा, मग मला वाटतं बरं का, हे आपण सांगितलंय आता ह्या डायग्रामच्या माध्यमातून. परत हे सांगण्याची गरज नसावी. तुम्ही वाचा, तुम्हाला समजेल. जाऊया पुढे. हे जे आपण डायग्राम बघितले त्याच्या संदर्भात हे दिलेले हे पॉइंट 4, ते चारीच्या चारी आपण घेतले आहे ना. राईट अंडरस्टँडिंग, प्रॉस्पेरिटी इन एव्हरी फॅमिली, फिअरलेसनेस, कोएक्झिस्टन्स. तुम्ही वाचा, तुम्हाला समजेल. ओके, जातो मी पुढे. अप्रेझल ऑफ दिस करंट स्टेटस. अप्रेझल ऑफ दी करंट स्टेटस म्हणजे सद्यस्थितीचं जर आपण मूल्यांकन केलंय, सद्यस्थितीचं, सद्य अवस्थेचं म्हणू, सद्य परिस्थितीचं जर आपण मूल्यांकन केलंय, ऍज शोन इन फिगर, वर दाखवलेल्या डायग्राम नुसार आहे ना, ड्यू टू प्रिव्हेलिंग फॉल्स अझम्पशन ऑफ हॅपीनेस,
ठीक आहे. प्रिव्हेलिंग फॉल्स अझम्पशन ऑफ हॅपीनेस म्हणजे काय? प्रिव्हेलिंगचा अर्थ आपण ह्याच्या आधी बघितला होता. कोण सांगेल का एकदा? ड्यू टू प्रिव्हेलिंग म्हणजे पूर्वपर काय बघा ना, मी पण बघतो बरं का एकदा, सॉरी. प्रिव्हेल म्हणजे जुन्या चालीरीती ज्या असतात, चालीरीती काय म्हणणार मला, चालू किंवा रूढ असणे. हॅलो हॅलो चालीरीती. हा, चालीरीती, जुन्या चालीरीती. ड्यू टू दी प्रिव्हेलिंग फॉल्स अझम्पशन, जे काय जुनी चुकीची रूढी परंपरा. हा, जुन्या चुकीच्या रूढी परंपरा ज्या काय आहेत, मान्यता आहेत, त्या काय ह्या हॅपीनेस संदर्भाच्या, ऑफ हॅपीनेस म्हणलं इकडे, लाईक मनी इज एव्हरीथिंग, त्यातली एक जुनी चुकीची चालीरीती मान्यता काय आहे की मनी म्हणजे एव्हरीथिंग. येतं का लक्षात बघा? आणि हे करंट स्टेटस आहे बरं का, समजून घ्या. मनी इज एव्हरीथिंग हा जो काही विचार आहे आणि ह्यानी फक्त हॅपीनेस येतं, हे चुकीचं जे काही चालीरीतीनी आलेली ही जी काही गोष्ट आहे. हॅपीनेस इज सॉट थ्रू अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी. ठीक आहे. हॅपीनेस हा फक्त कशामुळे आपल्याला आपण शोधू शकतो, तर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी, पैसा किंवा संपत्ती किंवा भौतिक सुविधा गोळा करूनच हॅपीनेस येतो अशी समज. बाय एनी मीन्स म्हणजे कुठल्या पण माध्यमातून ते मिळवणं, पैसा वगैरे संपत्ती. युझिंग इट फॉर गेटिंग सेन्सेशन्स फ्रॉम दी बॉडी ऑर फिलिंग्स फ्रॉम अदर्स. समजते का बाहेर? म्हणजे परत एकदा सेन्स्युअल प्लेजरच्या संदर्भात बोललं गेलं, इंद्रियांना सुख मिळण्यासाठी फिजिकल फॅसिलिटीज ह्या महत्वाच्या आहेत. अशी ही चुकीची चालीरीती काय बघा ना, चालू असलेल्या चुकीच्या मान्यता. बरोबर का? बरोबर का? येतं का लक्षात? हॅलो हॅलो हो सर. येस सर. द सेकंड गोल ऑफ प्रॉस्पेरिटी इज सिमिलरली सीन. आणि त्याच पद्धतीने सेकंड जो गोल आहे प्रॉस्पेरिटी, समृद्धी जो काही, ती पण कशी बघितली जाते ना, सिमिलरली सीन अशी बघितली जाते की ऍज अक्युम्युलेटिंग वन ऑर मोर, ऍज अक्युम्युलेटिंग मोर अँड मोर, ऍज अक्युम्युलेटिंग मोर अँड मोर म्हणजे सारखं सारखं ते मिळवत राहणं आहे. संपत्ती म्हणा किंवा फिजिकल फॅसिलिटीज ह्या अमर्यादित आहेत अशी विचारधारणा करून ते मिळवत राहणे, आणि ते म्हणजे प्रॉस्पेरिटी समजणं, हा सेकंड गोल समजला जातोय. हे करंट स्टेटस आहे बरं का. ऍक्च्युली असं सध्या दिसतंय आपल्याला, हे असं व्हायला नाही पाहिजे. विथ दीज, मग ह्याच्यामुळे काय होतं, विथ दीज ऍज दी ड्रायव्हिंग अझम्पशन्स इन दी सोसायटी. आणि हेच समाजाला पुढे घेऊन जाणे, ही जी काही मान्यता आहे ही पुढे समाजाला तशीच घेऊन जाते. इट हॅज लेड टू पीपल लिव्हिंग विथ 3 काइंड्स ऑफ ऑब्सेशन. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये अशी जगण्याची भावना येते, ह्या चुकीच्या भावना येतात बरं का. नंबर 1 काय की ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन. आता ऑब्सेशनचा अर्थ कोण सांगेल का? हॅलो, काही नवीन शब्द आहेत बघा ना. व्यापणे. ऑब्सेशन म्हणजे काय? व्यापणे, पछाडणे, मन व्यापून टाकणारी कल्पना. म्हणजे काय की मनाला असं वाटतं की जी काही कल्पना येतात त्या कन्झम्पशन म्हणजे सगळं आहे. हॅलो हॅलो येतं का लक्षात? ऑब्सेशन फॉर प्रॉफिट म्हणजे फक्त फायद्याचा विचार केला जातो. ऑब्सेशन फॉर सेन्च्युअल प्लेजर म्हणजे फक्त इंद्रियांना मिळणाऱ्या सुखाचा विचार केला जातो. हॅलो हॅलो येस सर. आणि ही सद्य परिस्थिती आहे. का बघा आहे ना, ह्याचा विचार करा तुम्ही. फक्त लोक बघा आहे ना, सगळं काही गिळायला बसले, थोडक्यात सगळं काही गिळायला बसले. काय काय गिळणार बघा आहे ना. हॅलो, कन्झम्पशन म्हणजे काय बघा ना, आतमध्ये घेणे, गिळणे म्हणू आपण शुद्ध मराठी. त्यांना शोषण थोडस वेगळं होईल. जे काय आहे ते बघा ना, एखाद्याची जमीन गिळणे, एखाद्याची जमीन खाणे, काय म्हणणार बघा ना, कन्झम्पशन. हॅलो, पूर्वी जास्त होतं ते. पूर्वी जास्त होतं ते. सावकार वगैरे लोक शेतकऱ्यांच्या जमिनी गिळायच्या, ते त्याला कन्झम्पशन असा अर्थ येते. येतं का लक्षात? ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन. ऑब्सेशन फॉर प्रॉफिट म्हणजे फक्त फायद्याचाच विचार करणे. ऑब्सेशन फॉर सेन्च्युअल प्लेजर म्हणजे फक्त इंद्रियांना मिळणाऱ्या आनंदाचाच विचार करणे.
आणि हे सगळं ह्या चुकीच्या बरं का इथे जो शब्द वापरला ना प्रिव्हेलिंग फॉल्स अझम्पशन्स ऑफ हॅपीनेस आहेत हे काय तर मनी इज एव्हरीथिंग समजतं का बघा हॅलो येस येस सर. समजलं सर. हा सिमिलरली इन्स्टेड ऑफ थर्ड गोल मग तिसरा जो काय आहे ऑफ फिअरलेसनेस ज्याला ब्रॅकेटमध्ये ट्रस्ट म्हणलं ठीक आहे आता हे पण सध्या परिस्थितीच पार्ट आहे बरं का की वी हॅव डॉमिनेशन म्हणजे कुणाचं तर वर्चस्व आहे एक्सप्लॉयटेशन आहे एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय शोषण आहे ठीक आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय आहे तर फिअर इन दी सोसायटी त्याच्यामुळे भीती आहे समाजामध्ये हॅलो तिसरा जो गोल आहे फिअरलेसनेस मग हा ऍक्च्युली जर गोल आहे ह्याच्या संदर्भात जर विचार केला तर वी हॅव डॉमिनेशन कोणतरी आपल्याला वरचढ आहे का हो समाजामध्ये कोणतरी असतं तिकडे आहे ना गल्लीमध्ये कोणतरी असतो आहे ना दादा असतो काका असतो काय बघा ना मामा असतो कोणतरी हॅलो Yes, येस sir. Yes. सर. Yes, sir. हा बघा तिकडे आहे ना आणि त्यांचा डॉमिनन्स असतो तिकडे डॉमिनन्स म्हणजे त्यांचं वर्चस्व असतं आता गणेश उत्सव एक छोटस एक्झाम्पल बरं का गणेश उत्सव जो काही आहे तो साजरा करण्याची कल्पना जी काही लोकमान्य टिळकांनी आणली ती एका वेगळ्या चांगल्या हेतूने आणली होती बघा पण आता इकडे डॉमिनन्स जो काही आहे आपल्याला भीती आहे तिकडे बघा वर्गणी मागायला येतात बघा एक एक्झाम्पल हॅलो येस येस सर येस 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 सर. येस हा सर. मग हे जे आहे त्याच्यामुळे भीती आहे ऍक्च्युली समाजामध्ये आपल्याला बघा एक छोटस एक्झाम्पल आहे बरं काय थोडस समजून घ्या वी हॅव डॉमिनेशन एक्सप्लॉयटेशन आहे मग तिथून आपलं शोषण होतं वर्गणी घेतात म्हणजे काय आहे ना बघा एकत्रित माणसं राहण्यासाठीचा तो सण आहे बघा ना गणेश उत्सव म्हणतो आपण त्याला पण तो वेगळ्या प्रकारे घेतला जातोय समाजामध्ये भीती निर्माण करून ज्याला डॉमिनेशन म्हणतोय आपण एक्सप्लॉयटेशन म्हणतोय एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण केलं जातं वर्गणी घेतली जाते म्हणजे काय बघा ठीक आहे त्या घेतलेल्या वर्गणीचा योग्य वापर जर होत असेल खरंच काही चांगलं करत असेल तर नो इश्यूज बरोबर का हॅलो त्याला मग Yes, sir. डोनेशन आपण मग तिकडे स्वइच्छेने जर आपण देत असू तर त्याला आपण डोनेशन म्हणूया म्हणजे आपण देणगी देतोय त्या कार्यक्रमासाठी देणगी देतोय काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी एकत्रितपणे बरं का चांगल्या गोष्टी होत असतील तर नो इश्यूज पण तिकडे दादागिरी करून वर्गणी वसूल करून लोकांचं शोषण करून लोकांकडे पैसा नसताना तिकडे मागून घेणे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी अशामुळे काय होतं फिअर इन दी सोसायटी समाजामध्ये तिकडे भीती निर्माण होते फायनली शेवटी काय होतं इन्स्टेड ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट एकमेकांना आपण पूरक होण्याच्या ऐवजी वी आर मोस्टली ट्राइंग टू एक्सप्लॉइट म्हणजे एकमेकांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला जातो तिकडे अँड बी दी मास्टर ओव्हर दी नेचर आणि तिकडे निसर्गाच्या वरती तुम्ही मास्टर होण्याचा प्रयत्न करता हॅलो येस सर कळलं. जाऊया आपण पुढे व्हेरी गुड मग ही जी डायग्राम आहे बरं का ही मानवाचे लक्ष आपण बघितलेले बरं का तर ह्याच्या संदर्भात जास्त विचार न करता इमिजिएटली आहे ना करंट स्टेटसचा विचार त्यांनी ह्या डायग्राम द्वारे केला जे आपण इकडे करंट अप्रेझल ऑफ काय बघा ना अप्रेझल ऑफ दी करंट स्टेटस हे जे काही पॅराग्राफच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय ना तोच प्रयत्न इकडे डायग्रामच्या द्वारे पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग मुळे आहे ना आधारभूत भ्रम म्हणलं इकडे आहे किंवा चुकीची समज ठीक आहे चुकीच्या समजुती किंवा समजुतीच आहे मिसअंडरस्टँडिंग म्हणजे चुकीची समज बरोबर का हॅलो काय बघा आधारभूत भ्रम म्हणलं इकडे म्हणजे थोडक्यात काय बघा ना अझम्पशन काय आहे तर मनी इज एव्हरीथिंग ठीक आहे आणि हे प्रत्येकामध्ये आहे हे चुकीचं आहे हे बरोबर आहे लक्षात घ्या एव्हरी इंडिव्हिज्युअलच्या म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये काय तर अझम्पशन आहे जे चुकीचं आहे ओके फॉल्स अझम्पशन आहे ऍक्च्युली की मनी इज एव्हरीथिंग बरं का पुढे जातो मी अक्युम्युलेशन बाय एनी मीन्स कुठल्या ना कुठल्या मार्गाने फक्त गोळा करत राहणे मग ते संपत्तीचं असू जमिनीचं असू गाड्यांचं असू कपड्यांचं असू माहित नाही ते बरं का अक्युम्युलेशन बाय एनी मीन्स आणि हे कशासाठी आहे इन
काय लिहिलंय हे? इन फ्यू इंडिव्हिज्युअल, फ्यू आहे का ते शब्द? हॅलो, येस सर, फ्यूच आहे. हा, इन फ्यू इन फ्यू इंडिव्हिज्युअल, ह्याचा अर्थ काय आहे की हे फॅमिलीच्या रिलेटेड आहे. लक्षात घ्या, फॅमिलीसाठी आपल्याला गोळा करायला लागते आणि ती गोळा करण्यासाठी कुठल्या पण मार्गाने आपण गोळा केलं पाहिजे. फॅमिलीची भावना होते त्याच्यातून. हॅलो, येस, हॅलो, येस सर. हा. मग तिकडे डॉमिनेशन आहे, वर्चस्व कोणतरी आहे, एक्सप्लॉयटेशन आहे, भीती आहे समाजामध्ये पुढे जाऊन, बरं का. अँड मास्टरी अँड एक्सप्लॉयटेशन, मास्टरीचा आहे का तो शब्द? मास्टरी अँड एक्सप्लॉयटेशन. मास्टरी अँड एक्सप्लॉयटेशन म्हणजे तुम्ही नेचरचे, निसर्गाच्या वरती तुम्ही गेला असं समजणे आणि तशी समज निर्माण होते. हे पण मिसअंडरस्टँडिंग आहे. आता ह्या करोनाचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपण इकडे हात टेकलेत. लक्षात घ्या, ह्युमन बिईंगनी हात टेकलेले आहेत, बरोबर का? निसर्गाच्या पुढे आपल्याला हात किती ते बघा ना, डोळ्याला न दिसणारा तो व्हायरस आहे, पण अख्ख्या जग लॉकडाऊन केलेलं आहे त्यांनी. आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे, लोकांचं जगणं मुश्किल केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, बरोबर का? आपण निसर्गाच्या वरती जाण्याचा प्रयत्न केला तर हे असे काही आजार, असे काही रोग ह्या निसर्गामध्ये 100% येत राहणार आहेत. हॅलो, येस. येस सर. हा. ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन, ज्याला मराठीतून भोग उन्माद म्हणलं बघा, हिंदीतून आहे तो शब्द भोग उन्माद, ज्याला ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन म्हणलेलं आहे. ऑब्सेशन फॉर प्रॉफिट म्हणजे लाभ उन्माद, ठीक आहे, लाभ उन्माद. ऑब्सेशन फॉर सेन्शुअल प्लेजर म्हणजे काम उन्माद. हॅलो, काम आहे तो शब्द, प्लेजर म्हणजे काय बघा ना, कामच आहे ना ते. दिसत नाहीये ते, कामच आहे ते, काम उन्माद. आणि मग त्याच्यानंतर बरं का, त्याच्यानंतर टेररिझम येतं. मग हॅलो, येतं का लक्षात? बघा ना, टेररिझम येतं म्हणजे आतंकवादची भावना निर्माण होते. टेररिझम म्हणजे आतंकवाद. ISM म्हणजे वाद असतो तो. हॅलो, येतं का लक्षात? हो सर. काय बघा ना, इझम, अजून एखादा शब्द आहे का हो? कम्युनिझम पण शब्द आहे बघा. हॅलो, कम्युनिझम, समाजवाद म्हणतात त्याला, मला वाटतं. हॅलो, येस सर. हाय हाय. हा. टेररिझम म्हणजे आतंकवाद, वार म्हणजे युद्ध. ह्या चुकीच्या सगळ्या समजुतींमुळे ह्या गोष्टी होतात आहेत. लक्षात घ्या, टेररिझम, आतंकवाद का तयार होतो? ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे मिसअंडरस्टँडिंग आहेत. त्याच्यामुळे आतंकवाद्यांची जी काही फिलॉसॉफी असते ती वेगळी असते, त्यांना तसं शिकवलं जातं, ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आतंकवादी तयार होण्यासाठी ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. येतं का लक्षात? हॅलो, मानवाचे गोल काय आहेत हे गोल न शिकवता मिसअंडरस्टँडिंग त्यांना अशा प्रकारे शिकवले जातात की जी काही व्यक्ती आहे, जी काही ह्युमन बिईंग आहे, ती ह्युमन बिईंग न राहता टेररिस्ट होते. हॅलो, येस. येस सर. हा. तर मग तिकडे मग काय होणार आहे? ह्या सगळ्या गोष्टींमुळे रिसोर्स डिप्लिशन होतं. रिसोर्स डिप्लिशन म्हणजे कुणाचं? तर ह्या निसर्गाचं. निसर्गाचं रिसोर्स डिप्लिशन म्हणजे निसर्गातले जे काही घटक आहेत त्या घटकांची कमतरता तयार होते आणि ते कशामुळे? तर पोल्युशन पण होतं तिकडे. हॅलो, बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. बघा ना, समजतं का? बघा ना, आहे का? महत्वाचं आहे का हे ग्रॉस मिसअंडरस्टँडिंग? येस सर. महत्वाचं. हा. समाजामध्ये बघा, ह्या चुकीच्या समजुती जर असतील तिकडे की बाबा अझम्पशन म्हणजेच काय आहे, तर मनी इज एव्हरीथिंग इन एव्हरी इंडिव्हिज्युअल, त्याच्या भावना, प्रत्येकाची भावना, प्रत्येक ह्युमन बिईंगची भावना काय असणार आहे? मनी इज एव्हरीथिंग. ठीक आहे, हे रॉंग अझम्पशन असणार आहे. अक्युम्युलेशन बाय एनी मीन्स फॉर फ्यू इंडिव्हिज्युअल, कुटुंबामध्ये आपल्याला काहीतरी गोळा करायचा आहे बघा, आणि कशा ना कशा पद्धतीने ते गोळा करून, कारण की कुटुंबामध्ये काही इंडिव्हिज्युअल्स असणार आहेत, सगळेच तसे नसतात. काही जणांचं बघा, 4 कपडे जरी असले तरी 50 कपडे पाहिजेत. एक एक्झाम्पल बरं का. किती गरज आहे आपल्याला, त्या गरजेनुसार आपण न मागता आपण डिमांड करत राहतो आहे ना आई वडिलांकडे. आणि वडिलांना मग ते कसं आहे की बघा ना, वडिलांच्या प्रेमापोटी म्हणा, काय 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 म्हणणार बघा ना, त्याला काय म्हणणार बघा ना,
आणि मग तिकडे अक्युम्युलेशन बाय एनी मीन्स चालू होत आहे ना. अक्युम्युलेशन बाय एनी मीन्स म्हणजे कशा ना कशा प्रकारे आहे ना, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या फॅमिलीमध्ये असलेल्या काही इंडिव्हिज्युअल साठी अक्युम्युलेशन केलं जातं तिकडे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. यस. Yes, sir. मग काय बघा ना, डॉमिनेशन म्हणजे तिकडे वर्चस्वपणा असणे. आपल्या समाजामध्ये काही दादा लोक असणार आहेत, काही मामा लोक, काका लोक बघा ना, तात्या वगैरे बरंच काही असलं काय बघा ना. आणि ते काय करतात, एक्सप्लॉयटेशन करतात आणि त्यांची भीती आपल्याला असणार आहे. फिअर. इकडे फिअरलेसनेस आपलं एम होतं, पण आपण करतोय काय बघा ना, घाबरण्याच्या गोलकडे चाललोय आपण. बरोबर. हॅलो. फिअरलेसनेस व्हायला पाहिजे आपल्याला. आपण फिअरलेसनेस व्हायला पाहिजे. कसल्याच प्रकारची भीती आपल्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. ते आपलं ह्युमन गोल आहे ऍक्च्युली. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ह्या समाजामध्ये ते करायचंय आपण. आणि मग हे काय बघा ना, डॉमिनेशन, वर्चस्वपणा, एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण आणि फिअर ह्या गोष्टी समाजामध्ये येतात आणि त्याचा परिणाम काय होतो तर टेररिझम होतं तिकडे. म्हणजे आतंकवाद आणि युद्ध. हॅलो. बरोबर. Yes, sir. Yes, sir. समजलंय का हो हे? ते भरपूर हो, sir. महत्वाचं आहे बरं समजलं, का. आपण जातोय पुढे. द वे अहेड. मग पुढे जर बघितलं तर ह्या ऍक्च्युली ह्याच्यासाठी आपण काम करायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपण काम करायचं आहे. हे बघितलेलं आहे ऑलरेडी आपण. ठीक आहे. 1 to 2 आहे ना, देन 2 to 3, 1 to 2, 1 to 3, ठीक आहे. 1 to 4 असं आपल्यालाच काम करायचं, लक्षात घ्या. 1 to 2 म्हणजे सेल्फ आहे हा. बघा ना, थोडस मी वेगळ्या पद्धतीत समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. 1 म्हणजे आपण स्वतः आहोत, सेल्फ. 1 to 2 म्हणजे फॅमिलीमध्ये ते ह्युमन गोल्सचा आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. 1 to 3 म्हणजे समाजामध्ये पण समाजाचा आपण घटक आहोत, म्हणजे आपल्याला समाजासाठी पण ते काम करायचं आहे आणि लोकांना ते आपलं लक्ष काय हे समजून सांगायचं आहे. हॅलो. आणि 1 to 4 म्हणजे नेचरचं फुलफिलमेंट. ठीक आहे. आणि सहअस्तित्वामध्ये जगणं जे काय आहे ते आपल्यालाच ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचं आहे. म्हणजे आपणच तिकडे सेल्फच ऍक्च्युली काम करणार आहे. सेल्फच ऍक्च्युली फॅमिलीसाठी पण काम करणार आहे, सेल्फच सोसायटीसाठी पण काम करणार आहे आणि सेल्फच या नेचरसाठी, निसर्गासाठी पण काम करणार आहे. हे ह्यातून घ्यायचं आहे आपल्याला. ओके. हॅलो. Okay, sir. हा. मग हे आपण मला वाटतं बरं का बघितलेलं आहे बरं का. थोडस मागच्या गोष्टी आणि ह्या एकमेकांची रिलेट करा. फास्ट जाऊयात आपण पुढे. डायमेन्शन्स डायमेन्शन्स त्यालाच सिस्टम्स म्हणलं ऑफ ह्युमन ऑर्डर. ह्युमन ऑर्डरचा मराठीत अर्थ काय की मानवी व्यवस्था आणि त्यांचे पैलू. आणि जर एक सिस्टम घेतली आपण, ह्याला जर सिस्टम समजलं आपण बरं का, प्रत्येक जण बरं का असं म्हणतं की सिस्टम बदलू नाही शकत आपण. हॅलो हॅलो हॅलो. Yes, येतं का sir. लक्षात? बघा, ही जी काही सिस्टम आहे ही बदलू नाही शकत. प्रत्येक जण म्हणतो तसंच आहे. मी एकटाच चांगला आहे, पण मी ह्या सिस्टमला बदलू नाही शकत. मग असंच जर म्हणत बसलं आपण तर सिस्टम कधी बदलणार नाही. मानवी व्यवस्था ही बिघडत जाणार आणि मानवी व्यवस्था बिघडत जाऊन ह्युमन बिईंगचा नाश होणार. तिकडे ह्युमन बिईंगचं अस्तित्व धोक्यात येणार. लक्षात घ्या. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. आपण सिस्टम बदलू शकतो, त्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी. येस येस. व्हेरी गुड. कोण बोललं ते? मयुरी माळी. मयुरी माळी. परत एकदा सांगा. आपण सिस्टम बदलू शकतो, त्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. व्हेरी गुड. आपण सिस्टम बदलू शकतो, त्याच्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. बघा ना, ताकदीचं वाक्य आहे. मयुरी माळी. ओके. मग विथ द क्लॅरिटी ऑफ ह्युमन गोल्स. मग हे ह्युमन गोल्स आहेत, ह्या स्पष्टतेने जर आपण पुढे गेलं, वी कॅन डिस्कस ओके 5 थिंग्स. इंटरकनेक्टेड, एकमेकांशी कनेक्टेड राहणं, कॉम्प्लिमेंटरी, एकमेकांना पूरक होणं, डायमेन्शन्स ऑफ ह्युमन ऑर्डर रिक्वायर्ड फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन गोल्स. डायमेन्शन्स म्हणजे पैलू म्हणू आपण कशासाठी, तर ह्युमन ऑर्डर म्हणजे मानवी व्यवस्थेचे हे गरजेचे आहेत एकमेकांना पूरक करण्यासाठी आणि मानवी गोल, मानवी ध्येय पूर्ण करण्यासाठी. मग 5 बेसिक सिस्टम काय बघा ना, 5 बेसिक सिस्टम्स ऑफ ह्युमन सोसायटी खालील प्रमाणे आहेत. नंबर 1 एज्युकेशन संस्कार, त्याला शिक्षण संस्कार म्हणू आपण.
हेल्थ सेल्फ रेग्युलेशन आहे. हे शिकलोय आपण, बरोबर का हो? आठवतं का बघा ना, युनिट नंबर 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये. हॅलो हॅलो. येस सर. हा, एज्युकेशन संस्कार म्हणजे शिक्षणातून संस्कार भेटले पाहिजेत. हेल्थ म्हणजेच काय तर सेल्फ रेग्युलेशन, स्वतःच रेग्युलेशन करणं, स्वतःवरती कंट्रोल ठेवणं म्हणजे हेल्थ, ज्याला सेल्फ रेग्युलेशन म्हणू आपण. प्रोडक्शन म्हणजे वर्क आहे, तिकडे काम केलं पाहिजे आपण, त्या कामातून काही गोष्टी आपण निर्माण करू शकतोय. जस्टिस हे काय बघा ना, पर्जर 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 कसं वाचायचंय? पर्झर्वेशन. येस सर. प्रिझर्वेशन. म्हणजे काय? रिझर्वेशन. हा, रिझर्वेशन. संवर्धन. संवर्धन. पर्झर्वे कसं, PER प्रिझर्वेशन संवर्धन. सर. रिझर्वेशन प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन. पण PER आहे ना ते, PRE. PRE. मग बरोबर आहे की सर, चालतंय ते. कसं ते प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशनला PRE येतो, प्रिझर्व म्हणजे संवर्धन, पण इकडे पर्झर्वेशन आहे, बरोबर. मी बघतोय अर्थ. PRE आहे सर. PREच आहे काय? सॉरी, हा प्रिझर्वेशन, सॉरी बरं का, मी ते E आधी वाचलं आणि R नंतर पर्झर्वेशन. पर्झर्वेशन पण शब्द आहे का बघू आपण. मला वाटतं पर्झर्वेशन शब्द नाहीये बरं का इंग्लिश मध्ये. हॅलो, पर्झर्वेशन वर्ड इज नॉट देअर इन इंग्लिश. प्रिझर्वेशन म्हणजे जतन, सांभाळ करणे, सुरक्षिततेची अवस्था. हॅलो, अन्न आरोग्याचे जतन. हॅलो हॅलो. येस सर. संवर्धन बरं का. मग हे संवर्धनासाठी जस्टिस आहे, न्याय म्हणू आपण. न्याय म्हणजे संवर्धन, संवर्धन करणं, जपणं, जतन करणं, त्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे का हो? हॅलो हॅलो. येस. येस सर. आणि स्टोरेज बर का, स्टोरेज, स्टोरेज म्हणजे साठवणं. हे साठवणं जे काय आहे ते एक्सचेंजच्या माध्यमातून होतं. एक्सचेंज म्हणजे काय आता? येस सर. देवाणघेवाण, बरोबर, देवाणघेवाण. हा, मग ह्या ज्या 5 गोष्टी आहेत बरं का, ह्या 5 गोष्टी ज्याला 5 डायमेन्शन्स म्हणलं तिकडे, 5 बेसिक सिस्टम्स ऑफ ह्युमन सोसायटी आहेत ह्या. बघा, प्रत्येक समाजामध्ये एज्युकेशन संस्कार पाहिजे, हेल्थ पाहिजे, म्हणजे सेल्फ रेग्युलेशननी येतं ते. प्रोडक्शन म्हणजे लोकांनी, त्या समाजातल्या लोकांनी कामं केली पाहिजेत, त्यातून मग काही नवनिर्मिती होऊ शकेल, माहित नाही. जस्टिस जे काय आहे म्हणजे जपवणूक जी काय आहे, त्याच्यासाठी न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्था कशासाठी आहे बघा ना, एकमेकांचं संरक्षण व्हावं, एकमेकांचं रक्षण व्हावं, एकमेकांची जपवणूक व्हावी, जतन व्हावं. आणि स्टोरेज जे काय आहे, साठा म्हणतो आपण त्याला, तो साठा जो काय आहे तो एक्सचेंजच्या माध्यमातून, देवाणघेवाणीतून एकमेकांना बघा ना. आपल्याला पूर्वी बिट्रे काय म्हणतात बघा ना, बिट्रे का बिटर कसली सिस्टम ती? हॅलो, माहिती आहे कोणाला? हॅलो. त्याला इंग्लिश मध्ये काहीतरी नाव आहे बरं का, मी विसरलो आता. की माझ्याकडे जर गहू असेल तर मी तुम्हाला तांदूळ, माझ्याकडे गहू असेल तर मी गहू तुम्हाला देणार आहे, तुमच्याकडचा तांदूळ मी घेणार. हॅलो हॅलो हॅलो. आहेत का कोण? हॅलो. हा, पूर्वी पूर्वी तसं होतं बरं का, की समजा मी शेतकरी आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहेत, माझ्या शेतामध्ये तांदूळ पिकतोय, तुमच्या शेतामध्ये गहू पिकतोय, तर एकमेकांना आपण देवाणघेवाण करणार. तुमचा गहू मी घेणार, माझा तांदूळ तुम्ही, तुमचा तांदूळ मी, माझं गहू तुम्ही, असं. त्याला एक्सचेंज. आणि त्याला एक इंग्लिश मध्ये काहीतरी बिट्रे का बिटर काहीतरी सिस्टम आहे ते. हॅलो, कोणाच्या इंग्लिश वाचण्यात आले का ते बघा. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. मग ऑल दीज आर इंटरकनेक्टेड. हे एकमेकांना कनेक्टेड आहेत. ह्या गोष्टी, ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ह्या एकमेकांना कनेक्टेड आहेत. वी कॅन सी, आपण असं बघू शकतोय, प्रायमरी लिंक ऑफ सिस्टम्स विथ दी गोल्स आर. मग इकडे एज्युकेशन सिस्टम, एज्युकेशन जर घेतलं, संस्कार म्हणतो आपण त्याला, आपल्याला पुढे कशाला घेऊन जाणार आहे, तर राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग, त्याच्यासाठी शिक्षण आहे. हॅलो. येस. येस सर. शिक्षण कशासाठी आहे बघा, योग्य समज आणि योग्य भावना आणि हॅपीनेस मिळण्यासाठी एज्युकेशन आहे. हेल्थ
ज्याला सेल्फ रेग्युलेशन म्हणलं आपण, हे पुढे कशासाठी घेऊन जातं तर प्रॉस्परिटीला घेऊन येतं, म्हणजे समृद्धी आणतंय. ठीक आहे. प्रोडक्शन वर्क हे पण समृद्धी आणतंय. ठीक आहे. जस्टिस प्रिझर्वेशन म्हणू आपण त्याला, लीड्स टू फिअरलेसनेस अँड कोएक्झिस्टन्स रिस्पेक्टिव्हली. न्याय व्यवस्थेमुळं आपण बघा ना, फिअरलेसनेस येतं, आपण भीत नाही कोणाला. जर न्याय तिथे व्यवस्थित असेल तर, त्या समाजामध्ये न्याय व्यवस्था जर व्यवस्थित असेल, बघा ना, न्याय व्यवस्था व्यवस्थित असेल तर आपल्या मनातील भीती निघून जाईल. हॅलो. येस सर. हा, मग ती त्यामुळे भीती, तिथे सहअस्तित्व असेल. हा, आणि मग त्याच्यानंतर मग ते सहअस्तित्वाचं पण भावना येईल की आपण एकटं जगत नाही, आपल्या सोबत बरेच काही ह्युमन बिईंग जगतात आहेत, अख्खा समाज, अख्खा नेचर आहे. म्हणून तिकडे जस्टिस जी काही आहे, जी काही न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेत ताकद यायला पाहिजे. लक्षात घ्या. त्या न्याय व्यवस्थेत ताकद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला भीती वाटत राहणार आहे. ज्यावेळेस न्याय व्यवस्था ताकदीची होणार त्यावेळेस आपल्याला भीती नाही वाटणार. बरोबर का? येस. बार्टर सिस्टम म्हणतात सर. हा, काय एक्सचेंजच्या ह्याला बार्टर सिस्टम म्हणतात. बार्टर. हा, बार्टर, करेक्ट. बार्टर सिस्टम, बरोबर. मराठीत त्याला बार्टर, बर का. बार्टर म्हणजे BARTER स्पेलिंग बघा ना, बार्टर. मी बिटरी काहीतरी म्हणलं, चुकलं ते. बार्टर, ठीक आहे, बार्टर. ऐकू येतं का हो सर, हो. मराठीत? नाही येत सर ऐकू काय. तुम्हाला येत नाही काय? मला येतं बरं का. बार्टर, मराठीत बार्टर आणि इंग्लिश मध्ये बार्टर असं, बरं का. तुम्ही ते गुगल मध्ये बरं का, तिकडे छानपैकी एक डिक्शनरी येते, तुम्ही ऑब्झर्व केलं का बघा. खाली तिकडे एक माईक असतो, बरं का. तुम्हाला स्क्रीन दिसते का? हॅलो, थांबा मी दाखवतो. नो सर. थांबा 1 मिनिट. स्क्रीन दिसते का आता? हॅलो. येस सर. इंग्लिश जर सुधारायचं असेल तर इकडे बरं का, हा आयकॉन आहे. हा आयकॉन प्रेस केला तुम्ही, तिथे गुगल वाचून दाखवतो इंग्लिश मध्ये कसं शब्द म्हणायचा, याला कसं वाचायचं, हे प्रोनाउन्सिएशन कसं. मी आता क्लिक करतोय बघा. मला ऐकू येते ते, तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये येईल. तुम्ही लेक्चर संपल्यानंतर ट्राय करा. आणि इकडं दुसरा जो आयकॉन आहे हा, तो मराठीत ह्याचा उच्चार कसा आहे त्याच्यासाठीचा तो आयकॉन आहे. बार्टर असं म्हणता येते. ठीक आहे. पण इकडे ज्यावेळेस मी क्लिक मारतो, बार्टर. ठीक आहे. समजलं का कसं बघायचं? हॅलो. हो सर. येस सर. इकडे अर्थ दिला, मालाची अदला बदल करून व्यापार करणे ह्यालाच बार्टर सिस्टम ऑफ एक्सचेंज म्हणतात. अशा प्रकारची अदला बदल करताना घासाघीस करणे त्याला पण बार्टर म्हणतात. हॅलो. पण इकडे अर्थ जो लागू होतो तो पहिला, मालाची अदला बदल करून व्यापार करणे म्हणजे बार्टर सिस्टम. त्याला एक एक्सचेंज आहे ते. बार्टर सिस्टम इज वन काइंड ऑफ एक्सचेंज वेअर ऍक्च्युअली what you have you are giving to others and what others they are giving to you. This system is called as barter system. Hello, very good. येस सर. एक्सचेंजलाच बार्टर सिमिलर वर्ड आहे. हा, एक्सचेंजला बार्टर सिमिलर वर्ड आहे, पण बार्टर ही एक सिस्टम आहे एक्सचेंजची, लक्षात घ्या. आणि कसं झालं बघा, नंतर कसं झालं की त्याची जागा आहे प्रत्येकाकडच गहू तांदूळ नसणार आहे. शेतकरी असेल तर ठीक आहे, पण मी जर समजा तिकडे काही वेगळं काम करत असेल तर माझ्याकडे मी शेतकरी नाहीये तर माझ्याकडे ते नसणार आहे. मग एक्सचेंज आपण करू नाही शकत. त्याच्यासाठी मग तिकडे पैसा हे चलन आलं, करन्सी आली मग तिकडे. हॅलो. बरोबर. सध्या बरं का, मी ह्या करन्सीचा वगैरे दररोज एक 4 ते 5 तास अभ्यास करतोय बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी. चलन जे काही आहे ना, चलन, पैसा म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, याचा अभ्यास मी दररोज 6 ते 7 तास करतोय. हॅव यू हर्ड अबाउट क्रिप्टो करन्सी? आता एक थोडंसं 4-5 मिनिट. हॅलो. येस सर. यू हर्ड अबाउट क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये त्याला आभासी चलन म्हणतात बघा. आभासी चलन म्हणजे आपल्या देशामध्ये हे अजून थोडंसं नवीन आहे.
बाहेरच्या बऱ्याच कंट्रीमध्ये ऍक्च्युली आभासी चलन जे काही आहे त्याला बरीच काही व्हॅल्यू आलेली आहे ना आभासी चलनाला, ज्याला क्रिप्टो करन्सी म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि त्याचं एक छान एक्झाम्पल जे बिटकॉइन आहे. बिटकॉइन ऐकला का हो शब्द बिटकॉइन? आभासी हो चलन. सर. येस सर. येस सर. हा, तर हे बेस्ट आहे बरं. एक्झाम्पल आहे ना बिटकॉइन. चुकलं स्पेलिंग, सॉरी, चुकलं आहे ना, चुकलं, सॉरी बरं का, गडबडीत काय बघा, परत एकदा लिहितो ना, BITCOIN, बरोबर का? कॉइन, COIN. बस बरोबर. बिटकॉइन. दिस इज दी वन एक्झाम्पल. आणि जर तुम्ही ह्याचा विचार केला बरं का, करोनाचा जो पहिला लॉकडाऊन आलता, तुम्ही मला वाटतं 12वीची परीक्षा नुकतीच दिली, तो पहिला लॉकडाऊन होता कडक एकदम, बरोबर का? हॅलो. येस सर. येस सर. तर त्याच्यामध्ये एका बिटकॉइनची किंमत ही 5 लाख का 5 ते 7 लाखाच्या दरम्यान होती. लाख, मी इथे लिहितोय, थोडस समजून घ्या तुम्ही पण थोडासा अभ्यास करा बघा ना, लाख म्हणून इकडे. आणि ती आत्ता जर बघितली तर 44 लाखापर्यंत गेलाय एक बिटकॉइन. हॅलो हॅलो. येस हे सर. फक्त समजण्यासाठी बरं का, याचं तुम्ही डिटेल, मी सध्या ह्याचा अभ्यास करतोय बराच काही, आणि काय आहे नेमकं हे, आय एम ट्राइंग टू अंडरस्टँड, अँड देर इज टेक्नॉलॉजी ऍक्च्युअली बिहाइंड इट. प्रोग्राम्स दे हॅव रिटन. ओके, सतोशी नाकामोटो म्हणून एक माणूस होता, तो कोण आहे अजून पण शोध नाही लागला आहे. त्यांनी ते सिस्टम पहिल्यांदा कॉन्सेप्ट आणला आहे, आणि जो विश्वासावरती चालू झाला, ट्रस्ट वरती चालू झालं हे सगळं, ट्रस्ट, विश्वास. हॅलो. आम्ही बरं का, मी त्यावेळेस 2009 साली ह्या बिटकॉइनचा जन्म झाला आहे ना, 2009 मध्ये बिटकॉइनचा जन्म झाला. आमची नुकतीच बी पास आउट होऊन आम्ही बाहेर पडलो होतो, आणि लोक बरीच म्हणायची की बिटकॉइन स्वस्त आहे, बिटकॉइन स्वस्त आहे, घ्या. आम्हाला त्यावेळेस कळायचं नाही बरं का. हॅलो. 2009 साली. आणि मला वाटतं एक 700 रुपये काहीतरी किंमत होती इंडियन रुपीनुसार. RS 700 रुपये एका बिटकॉइनची किंमत किती होती? 700 रुपये 2009-10 साली. हॅलो. तुम्ही ह्याचं थोडस हिस्ट्री इंटरनेट वरतून सर्च करा बघा. आणि ती किंमत एकाच फॅक्टरमुळे आहे ना, ट्रस्ट, विश्वास, आणि त्याच्या मागचं प्रोग्राम, त्याच्या मागची टेक्नॉलॉजी, ज्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतात, BLOCK, ब्लॉकचेन. सगळे राईट अमेरिकेकडे आहेत सर, पण त्याचे. तसं काही नाहीये बरं का. हॅलो. आपण त्यात पडत नाहीये म्हणून आपल्याकडे नाहीये ते. वी कॅन क्रिएट आवर ओन कॉइन. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मागं, अल्गोरिदम्स लिहिलेले आहेत, आणि फक्त हे ट्रस्टच्या वरती चालू आहे. मग सुरुवातीला त्याची व्हॅल्यू एवढी होती बरं का, आणि ती हळूहळू ह्या विश्वासामुळे एवढी वाढत गेली. ती ह्या करोनाच्या पहिल्या COVID-19 फर्स्ट लॉकडाऊन मध्ये ती 5 ते 7 लाखामध्ये होती. आता जर बघितलं तर तिकडे 44 लाख झालेली आहे. तुम्हाला जर इकडे थोडस दाखवायचं झालं तर एक एक्सचेंज आहे ना, इंडियन एक्सचेंज आहे, आपण थोडस दाखवू आणि मग जाऊया पुढे. WXILEX. हे कशावरून आलं? हे एक्सचेंज वरून आलं, लक्षात घ्या. हॅलो हॅलो. येस. हॅलो. येस सर. हा, फक्त तुम्हाला ते किंमत आता बघू आपण, आणि ती व्हॅरी होते बरं का. हा एक्सचेंज आहे एक. असे बरेच एक्सचेंजेस आहेत इंडियामध्ये. हा थोडासा ट्रस्टेड एक्सचेंज आहे. 2018 पासून ह्याचा पण थोडासा अभ्यास चालू आहे माझा. इकडे मी जर बिटकॉइन टाकलं INR मध्ये, म्हणजे इंडियन रुपी मध्ये, ठीक आहे, बिटकॉइन, त्याला BTC म्हणतात, त्याचं छोटस नाव दिसते का हो किंमत? हॅलो हॅलो. येस सर. किती आहे? 44,14,200 रुपये इंडियन रुपीनुसार. हॅलो हॅलो. येस सर. येस सर. हा, आणि जर मी तेच USDT मध्ये गेलो, USDT म्हणजे अमेरिकन डॉलर, ठीक आहे, त्याला थेटर असं म्हणतात बघा, काय त्याच्यामध्ये जर गेलो मी, तर इकडे तुम्हाला थोडस बघा ना, आश्चर्य वाटेल का नाही माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर नो इश्यूज. $56,569 एकत्र आल्यानंतर एक बिटकॉइनची किंमत आहे सध्या. हॅलो हॅलो. येस सर. येस सर. हा, आणि मग इलॉन मस्कचं नाव ऐकलं का बघा ना, एलॉन मस्क. येस सर. येस सर. येस सर. स्पेसएक्स. हा, स्पेसएक्स वगैरे स्वतःच एअर काय बघा ना, स्वतःच टेस्ला. तिकडे ना, टेस्ला कंपनी आहे, स्पेसएक्स नावाची कंपनी आहे, जिकडे स्पेसशिप्स वगैरे अंतराळ कशात स्पेस मध्ये सोडले जातात, बरोबर. हॅलो. त्याचा तो माल येस सर. हा, आणि त्याचं टेस्ला जी कार आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही न्यूज ऐकली असेल की 1 किंवा 2 बिटकॉइन ला
1 किंवा 2 बिटकॉइनला टेस्ला कार मिळते. हॅलो. येस सर. येस सर. मग त्याचं जर कंपॅरिझन आपल्या इंडियन रुपी सोबत केलं तर आपण किती गरीब आहोत आपल्याला समजायला पाहिजे. येतं का लक्षात बघा आहे ना. आणि ह्याच्यासाठी सगळं हे जे चालू आहे ना, एक्सप्लॉइटेशन म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. असं असं मी ऐकलंय बरं का. तुम्ही व्हेरिफाय करा. मी जे सांगतोय हे फक्त प्रपोजल आहे. यू नीड टू स्टडी इट इन डिटेल. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस वन रुपी इज इक्वल टू $1 होतं. माहितीये का? येस सर. येस सर. एमपीएससी युपीएससी ला असले क्वेश्चन्स विचारतात. माहितीये का? बघा ना, रुपयाचा डॉलरची किंमत का घसरते वगैरे बरंच काही. हॅलो. हो सर विचारतो. हा. मग तिकडे बघा ना, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1 रुपी इज इक्वल टू $1 होतं. पण बऱ्याच काही सरकार आले तिकडे, बरेच काही सरकार येऊन गेले. 5-5 वर्ष स्वतः काम करून गेले आणि त्यांनी काय केलं माहित नाही ना. डेव्हलपमेंटच्या नावाखाली थोडस ते रुपयाची किंमत त्यांनी घसरवली. आज भारत स्वतंत्र होऊन जेवढे वर्ष झाले तेवढ्यानी आपली रुपयाची व्हॅल्यू घसरलेली आहे. 70, 75, 72 अशी व्हॅल्यू राहते. तर आता इथं आपण गेलो, मी तुम्हाला दाखवेन. आता ते व्हॅल्यू बदलते आहे ना, USDT INR मध्ये सापडेल. किती आहे बघा ना सध्याचं. हे बदलतो आकडा. हॅलो. दिसतं का? USDT. येस. येस सर. 78 आहे बघा ना. इथे जर तुम्ही गेला तर कधी 73 असते, कधी 74 असते, 75, 76, 78. ठीक आहे. कधी 90, 80, कधी 86 बघा. मग हा जो डॉलर आहे, हा डॉलर एवढा महाग झाला आहे आणि रुपयाची किंमत ही कमी झाली. ज्यावेळेस $1 1 अमेरिकी चलन म्हणू आपण, म्हणजे आपले 78 रुपये सध्याचा रेट आहे असं समजू आपण. 78 रुपये 35 पैसे. हॅलो. येतं का लक्षात? येस सर. हा. ज्यावेळेस आपल्या रुपयाची किंमत वाढेल, ठीक आहे, ऍज कम्पेअर टू डॉलर म्हणा किंवा काय बघा, मग त्याच्यासाठी एक जागतिक चलन असावं म्हणून हे ऍक्च्युली क्रिप्टो करन्सी आले बाजारामध्ये. येतं का लक्षात? हॅलो. बिटकॉइन. येस सर. मग बिटकॉइन जर आभासी चलन जर कन्सिडर केलं तर एका बिटकॉइनची किंमत ही 44 लाख. ही 44 लाख रुपये जी काही किंमत आहे ती भारतासाठी पण 44 लाख असणार आहे आणि अमेरिकेसाठी पण 44 लाखच असणार आहे. कुठला पण देशासाठी ती सेम राहणार. त्याच्यासाठी ते आभासी चलन, त्याच्यासाठी ते क्रिप्टो करन्सी. समजलं का? आता थोडस बघा ना, एक्सचेंज. आणि हा एक एक्सचेंजच आहे जिकडे तुम्ही इंडियन रुपी मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि त्याची किंमत वाढली तर तुम्हाला मिळतात पैसे. असं काहीतरी आहे. हॅलो. ओके. ओके सर. जाऊया आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. एक्सचेंज बार्टर सिस्टम वरून समजलं का बाय ना? बार्टर म्हणजे एक्सचेंजच आहे ते. अन्नाचं पूर्वी बार्टर सिस्टम होती आहे. माझं गहू मी तुम्हाला देणार, तुमची ज्वारी मला मिळणार. ओके. आणि काय बघायला कसं जायचं आपल्या इकडे. दिसतं का? स्क्रीन दिसते का? आपल्या आलो का वापस आपण? हॅलो. येस सर. हा. मग एक्सचेंज काय आहे ना, देवाणघेवाण झाली पाहिजे बघा आहे ना. देवाणघेवाण झाली पाहिजे कशासाठी? तर प्रॉस्परिटी अँड फिअरलेसनेस येण्यासाठी. पण मोस्टली तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, काही लोक असतात ती साठवणूक करतात बरं का. साठवणूक करतात काही गोष्टींची आणि मग किंमत वाढते. समजतं का बघा? हॅलो. 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 येस सर. समाजामध्ये काही श्रीमंत लोक असतात बरं का, तर ते काय करतात, सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आता ही करायची का नाही हे डिपेंड्स. ठीक आहे. पण ते काही जण त्यांच्याकडे एवढा पैसा असतो की ते विटकरी घेतात. विटकरी बिस्किट बरं का. हॅलो. हॅलो. येतं का लक्षात? बघा. येस सर. येस. हा. आणि मग ते सोन्याचा रेट वाढला की विकतात आणि फायदा करून घेतात स्वतःचा. आणि तो एक एक्सचेंजच आहे. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ एक्सचेंज. ट्राय टू अंडरस्टँड आहे ना. बट क्लिअर, पैसा कमवणे इज व्हेरी इझी असं मी म्हणेन. बट व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर अर्निंग मनी विथ व्हॅल्यूज, नोबडी कॅन चॅलेंज यू अँड यू विल बी लिव्हिंग इन दिस सोसायटी फिअरलेसनेस. तुम्ही कोणालाच न भीता आहे ना जगू शकणार आहेत. हॅलो. येस. येस. येस सर. तर ह्या गोष्टी आहेत. मग हे एज्युकेशन संस्कार आपण बघितलेले Yes. आहे.
education sanskar that already we have seen in unit number 2 that you can read it, you will get it definitely. ठीक आहे. तेच आहे बरं का. right understanding, right feeling and right skills. हेल्थ अँड हे पण बघितलं आपण युनिट नंबर मला वाटतं 3 मध्ये का बघा ना 2 मध्ये हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन बॉडीच्या संदर्भात बरोबर का. हॅलो 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 येस. येस सर. हे वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. प्रोडक्शन वर्क इज एफर्ट ऑफ ह्युमन बिंग अँड डज ऑन दी रेस्ट ऑफ नेचर. म्हणजे निसर्गाला सोडून जे काही आपण काम करणार आहेत आपले जे काही प्रयत्न आहेत ऍज अ ह्युमन बिंग. ठीक आहे. सो प्रोडक्शन इज फिजिकल विथ द हेल्प ऑफ प्रोडक्शन ऍक्च्युअली फिजिकल फॅसिलिटीज कॅन बी जनरेटेड. आपल्याला भौतिक सुविधा ह्या मिळू शकतात. त्याच्यासाठी आपण काम करायचंय. काम केल्यानंतरच तिकडे आपल्याला भौतिक सुविधा मिळणार आहेत. आपल्या ह्या विषयामधून फक्त अध्यात्माला उचलायचं नाहीये, लक्षात घ्या. हॅलो. अध्यात्मामध्ये बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या प्रकारे सांगितल्या गेल्या, कशाचीच आपल्याला गरज नाही वगैरे बरं का. पण ऍज अ ह्युमन बिईंग आपल्या ज्या काही बेसिक ऍस्पायरेशन्स आहेत, आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज लागणार आहेत. लक्षात घ्या. फक्त त्या किती लागणार आहेत, किती प्रमाणात लागणार आहेत त्याचा विचार करून त्याच्यासाठी आपण काम करायचंय. समाजामध्ये किंवा घरामध्ये, कुटुंबामध्ये किंवा कुठे जॉब करत असेल आपण तर. हॅलो. येस. येस सर. मग आपल्याला काय निर्माण करायचंय आणि किती निर्माण करायचंय हे ह्यातून समजलं पाहिजे. मी जातोय पुढे फास्ट आहे ना. हे वाचा तुम्ही समजून जाईल बरं का. रिगार्डिंग हाऊ टू प्रोड्यूस देअर आर 2 क्रायटेरियाज. हे पण वाचा समजून जाईल. आहे इको फ्रेंडली साठी आपण ट्राय करायचं. लक्षात घ्या. इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाचा समतोल राखत. बरोबर का. हॅलो. येस सर. येस सर. आता जर तुम्ही विचार केला आपण जे काही कॅश वापरतो, कॅश बरं का. परत एकदा ते आभासी चलनाचं एक एक्झाम्पल. आपण जे काही कॅश वापरतो त्या कॅश मध्ये नोटा छापल्या जातात का. हॅलो. येस सर. येस सर. नोटा छापल्या जातात. कॉइन्स जिकडे मग स्टील असेल, माहित नाही कुठलं मटेरियल वापरतात बघा. स्टील, तांब. पूर्वी तांब आणि त्याच्या आधी सोनं, पितळ वगैरे पण वापरायचे कॉइन्स. मग ते भरपूर महागाच आहे. त्याच्यानंतर मग स्टीलच्या कॉइन्स आलेत आता सध्या. हॅलो. येस. येस सर. येस सर. काही दिवसांनी प्लास्टिकच्या पण कॉइन येऊ शकतील, माहित नाही. आय डोंट नो. नो वी कॅन इमॅजिन सी हिअर व्हॉट काइंड ऑफ इनोव्हेटिव्ह थिंग्स, व्हॉट काइंड ऑफ इनोव्हेटिव्ह थॉट्स वी हॅव अँड वी कॅन इम्प्लिमेंट इट. आता हे स्टीलच्या ऐवजी प्लास्टिकच्या बघा ना तुम्ही. लहानपणी व्यापार वगैरे खेळला का तिकडे बघा ना. हॅलो. गेम आहे तो. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. 4-5 जण एक बँकर असतो वगैरे बरंच काही. छान आहे तो गेम. सुट्टीच्या 4 जण असतात. सुट्टीच्या काळात आपण तो खेळायचा आहे ना. 4-5 जण आणि तिकडे एक बँकर असतो. प्लास्टिकच्या कॉइन्स मिळायचे आपल्याला आणि घरं वगैरे बांधायची. बरंच काही इकडे वेगवेगळी गावं वगैरे असतात. आपण ते डाईस टाकून फिरणार आपण इकडे. एका ठिकाणी जेल वगैरे पण असणार. आठवतं का. जेलमध्ये गेल्यानंतर sir. 50 रुपये दंड भरायचा वगैरे बरंच काही. हॅलो. येस सर. मग Yes, तो जो Yes, काही sir. आहे ना, तो जो काही बिझनेस, त्याला बिझनेस म्हणू आपण. बिझनेस जो काही आपण लहानपणी खेळला ऍज अ गेम. ओके. तिकडे प्लास्टिकच्या कॉइन होत्या. आठवतं का बघा. मग हा जो कॅश आहे, हे जे काही नोटा आहेत, ह्या नोटा छापण्यासाठी आपल्याला कागद लागणार आहे का. येस येस सर. सर. त्यासाठी झाड Yes, काढायचं. sir. त्याच्यासाठी मग ती प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये आतमध्ये काही तारा वगैरे असतात. चांदीच्या तारा बरंच काही म्हणतात. ते माहित नाही मला एक्झॅक्ट काय असतं ते. खरी नोट आहे का, खोटी नोट आहे का, बरंच काही त्याच्यामध्ये. हॅलो. मग ती जी काही एक नोट छापण्यासाठी किती खर्च येत असेल बघा. आहे ना. आपल्या भारत सरकारला म्हणा किंवा बऱ्याच देशांनी ह्याच्यावरती विचार केलेला आहे बरं का. दॅट्स वाय ऍक्च्युअली नाव डेज एव्हरी कंट्री इज ट्राइंग टू प्रमोट क्रिप्टो करन्सी. जिकडे तो फक्त आकडा आहे आणि त्या आकड्याला व्हॅल्यू दिली गेलेली आहे आणि म्हणून त्याची व्हॅल्यू वाढते. लक्षात घ्या. हॅलो. येस सर. म्हणजे इकडे नोटा छापायची गरज नाही, इकडे कॉइन छापायची गरज नाही. नोटा छापल्यानंतर लोक काय करतात, ते दडवून ठेवतात. ब्लॅक मनी म्हणतात काही बघा ना. ब्लॅक मनी म्हणतात त्याला. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद जर व्हायच्या असतील तर तिकडे थोडस टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल, बरेच काही त्याच्यामध्ये आपल्याला सोल्युशन्स मिळू शकतील. दॅट्स वाय ऍक्च्युअली आय हॅव स्टार्टेड आहे ना टू प्रमोट क्रिप्टो करन्सीज. माझ्याकडून एक छोटासा मोडका तोडका प्रयत्न बरं का चालू केलेला आहे मी. मला वाटतं की 2009 पासून अभ्यास करतो ह्या गोष्टीचा. 2018 मध्ये ज्यावेळेस करोना आला ऍक्च्युअली अजून जोरात अभ्यास चालू झाला माझा. आणि आता मी ते थोडस बघा आहे ना
लोकांना पण सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. फेसबुकमध्ये काही वेळेस मी टाकतोय ती माहिती. माहित नाही हे कुठपर्यंत नेता येईल. पण हे एक थोडंसं काही वेगळं ऐकायला भेटलं का आवाज? हॅलो. 4:15 वाजले. येस सर, येस. सर आणि हे सगळं बघा आहे ना, हा, सर. समाज इंडिव्हिज्युअल लेवल फॅमिली, आपलं इंडिव्हिज्युअल लेव्हल, फॅमिली, कुटुंब आणि निसर्ग ह्या 4 गोष्टीमध्ये आपण जगतोय आणि ॲज अ ह्युमन बीइंग आपल्याला आपण थोडंसं ते समजून घ्यायचंय, लोकांना सांगायचंय, लोकांना अवेअरनेस नाहीये. बरोबर का ह्या गोष्टींचा? तर शिक्षण जे काही आहे ते असं असावं जिकडे आपल्याला त्या शिक्षणामुळे ताकद यावी, भीती जावी, बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. त्याच्यासाठी तसं एज्युकेशन घ्यायचंय आपल्याला. बरोबर? हॅलो. 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 येस सर. तर थोडंसं थांबूयात आपण बरं का. काय अडचण, डाऊट? Any question, any doubt if you want to ask? आणि आपण बऱ्याच माझा थोडासा सिन्सिअर प्रयत्न आहे बरं का, की थोडंसं व्यवस्थित युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज तुम्हाला थोडंसं तिथपर्यंत पोहोचावं तुमच्यापर्यंत. त्या 46 जणांमध्ये बरं का 46 स्टुडंट्स हॅव जॉईन्ड. सो आउट ऑफ दिस 46 स्टुडंट्स त्यातला 1 ते 2 जरी जागे झाले तरी भरपूर झालं आहे. माझ्या या तळमळीतनं माझं आउटपुट मिळलं मी असं समजेन. 46 जण जागी झाली तर ते भरपूर भरपूर काही मी अचीव्ह केलं असं मी समजतोय. हॅलो. येस. येस Yes, sir. येस सर, येस सर. येस सर. तर ह्या गोष्टी फक्त थोड्याशा Yes, sir. व्यवस्थित समजून घ्या. ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. समजूतदारपणा वागण्यातून दाखवा आणि आपण ह्युमन बिईंग आहोत हे विसरू नका. एवढ्याच गोष्टी फक्त करा. आपण थांबतोय इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. Session was really interesting because of different kinds of